विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण लेखक बाळ ज पंडित यांचा गद्यपाठ ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप हा उर्वरित पाठ भाग 2 मध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. त्या दृष्टीने आपण लक्ष देणं आवश्यक आहे. यापूर्वी आपण 2 परिच्छेद अभ्यासलेले आहेत. आता आपण पाठ नंबर 74 वरील दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मी दुसरा परिच्छेद वाचतोय, तो तुम्ही एकाग्रतेनं वाचन करत असताना समजून घ्यायचा आहे आणि तो परिच्छेद वाचून झाल्यानंतर प्रश्नोत्तर पद्धतीच्या माध्यमातून आपण तो परिच्छेद समजून घेऊया. पान नंबर 74 परिच्छेद दुसरा. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्तानं जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता हा जो परिच्छेद वाचलाय त्याच्यावर आपण प्रश्नोत्तर पद्धतीने तो परिच्छेद समजून घेऊया. त्या दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आता मी वाचलेल्या या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची आधुनिक जगाला पुन्हा कधी आठवण झाली? तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची आधुनिक जगाला इसवी सन 1894 साली जगाला पुन्हा आठवण झाली. मग इसवी सन 1894 साली फ्रान्स देशात कोणती काँग्रेस भरवण्यात आली होती? तर 1894 साली फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आलेली होती. काँग्रेस या शब्दाचा अर्थ आहे सभा, म्हणजे त्याला आपण ऑलिम्पिक सभा असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग या काँग्रेसला किंवा या सभेला कोण हजर होते? तर अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी या काँग्रेसला म्हणजेच या सभेला हजर होते. या काँग्रेसमध्ये म्हणजे या सभेमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन कोणी केले? तर या काँग्रेसमध्ये म्हणजे या सभेमध्ये ऑलिम्पिक सामन्याचं पुनर्जीवन फ्रेंच क्रीडातज्ञ कुबर्टीन यांनी केले. आता पुनर्जीवन करणे म्हणजे काय? तर त्याचं नूतनीकरण करणं, नव्यानं पुन्हा त्याची मांडणी करणं, या अर्थानं पुनर्जीवन या शब्दाचा अर्थ आपण इथं घेणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न असा आहे, या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याचा कोणता उद्देश होता? तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश होता ते म्हणजे शरीर संपदा मिळवणे, शरीर कमवणं, हे लक्षात घ्या. संपादन करणं म्हणजे मिळवणं, हे आपण त्या शब्दाचा अर्थ घेऊन इथं आपण तो शब्द समजून घेऊ शकतो. शरीर संपदा मिळवणं, शरीर कमवणं, हे लक्षात घ्या. सुदृढ असं शरीर आपलं असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बलसंवर्धन वाढविण्यासाठी म्हणजेच काय? तर सामर्थ्याची जोपासना करण्यासाठी आणि प्रामुख्यानं काय? तर देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा होण्यासाठी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याचा मुख्य उद्देश होता. तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. काय मुख्य उद्देश होता? तर सर्व सहभागी राष्ट्रातील जे काही खेळाडू असतील, जे काही व्यक्ती सहभागी होतील, त्यांची शरीर संपदेकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि बलसंवर्धन वाढवावं, म्हणजे सामर्थ्याची जोपासना करावी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा तयार करणं किंवा निर्माण करणं.
हाच प्रामुख्याने या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश होता. मग पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या सालापासून ऑलिम्पिकचे सामने किती वर्षांनी होतात? तर 1896 पासून दर 4 वर्षांनी या ऑलिम्पिकचे सामने भरवले जातात किंवा त्या स्पर्धा घेतल्या जातात. आता पहा ना, आपण 2020 मध्ये आता ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या, त्या मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर होऊ शकलेल्या नाहीत. मग आता 2024 ला होतील, मग 2024 नंतर मग 2028 ला होतील. असं दर 4 वर्षाच्या अंतरानं या ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमुळे कोणत्या भावना वाढीस लागतात प्रामुख्यानं? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमुळे सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त, ऐक्य या ज्या भावना आहेत त्या प्रामुख्यानं या ऑलिम्पिक स्पर्धेमुळं वाढीस लागतात. आणि तोच खऱ्या अर्थानं या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्देश आहे आणि तो आपण साध्य कसा होईल या दृष्टीनं प्रत्येक देशानं, सहभागी देशानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता इथं पहा, ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व. पुन्हा सांगतोय की ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना कशी आपल्याला स्पष्ट करता येईल ते तुम्ही इथं नीट लक्षात घ्या. तर ही संकल्पना जी आहे, ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व, ही संकल्पना अतिशय सार्थ आहे. ती कशी? या स्पर्धेत पृथ्वीवरील अनेक राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. खेळातून भावनिक गुणांचा विकास होतो. प्रत्येक खेळाडू एकमेकांकडे बंधुता या दृष्टिकोनातून पाहतात. देशादेशातील कलह या खेळांच्या माध्यमातून संपुष्टात येतात, नाहीसे होतात. त्यांचा सुसंवाद होतो, विचारांची देवाणघेवाण होते. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद त्यातून नाहीसा होतो. या ठिकाणी समानता, आपलेपणा, एकात्मता, बंधुता, सहकार्याची वृत्ती, सद्भावना, समता, मैत्री, शिस्त, ऐक्य या भावना त्यातून वाढीस लागतात. या सर्वातून विश्वबंधुता ही संकल्पना त्यातून उदयास येते. पहा, हे लक्षात घ्या. सगळ्या गोष्टीतून कोणती संकल्पना उदयास येते? ती म्हणजे विश्वबंधुता. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना आपल्या अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा परिच्छेद आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे त्याच्या पुढील परिच्छेद पहा. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. आता हा परिच्छेद आपण प्रश्नोत्तर पद्धतीने समजून घेऊया. तर ऑलिम्पिक सामन्यांमध्ये किती खेळांची तरतूद आहे? तर लेखकाने हा पाठ लिहिला किंवा ही जी माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे ती त्यावेळेस त्यांनी हे जे लिहित असताना त्यावेळेस त्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये किती खेळांची तरतूद होती? तर 21 खेळांची तरतूद होते, हे लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये अनेक नवीन खेळ त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पण पाठाच्या आधारे जर उत्तर द्यायचं म्हटलं तर ऑलिम्पिक सामन्यामध्ये किती खेळाची तरतूद आहे? तर 21 खेळाची तरतूद केलेली आहे. आता त्याच्यात अधिक भर पडलेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न असा आहे, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणासाठी वेगवेगळे सामने होतात? तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने त्या ठिकाणी होतात. हे आपण इथं प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे. पुढं ऑलिम्पिक सामन्यांच्या व्यवस्थेसाठी कोणती समिती नेमलेली असते? तर ऑलिम्पिक सामन्यांच्या व्यवस्थेसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते आणि त्या समितीच्या माध्यमातून सगळ्या सामन्यांचं अतिशय व्यवस्थित असं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो. या समितीमध्ये प्रत्येक देशाची किती प्रतिनिधी असतात? तर जे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देश सहभागी होतात तर
त्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये सहभागी होत असतात. म्हणजे काही देशाचे 1 असतात, म्हणजे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 असे त्या समितीमध्ये तिथं प्रतिनिधी निवडले जात असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्थापनाकडे असते. तर या समितीमध्ये त्या खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडेच असते. हे याचं वेगळेपण आपण इथं लक्षात घ्यायचं. आणि पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च कोण करतात? तर ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च त्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी जे देश असतात, जे स्पर्धक देश असतात, तेच त्याचा खर्च त्या ठिकाणी करत असतात. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे जो देश त्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होतात, तेच देश एकत्रित येऊन त्याचा संपूर्ण खर्च त्या ठिकाणी उभा करत असतात. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पुढच्या परिच्छेदाकडे आपण वळूया. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशानं आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगानं त्याची प्रशंसा केली. पहा, हे लक्षात घ्या. आणि ह्यालाच खरं म्हणायचं विश्वबंधुत्व. पहा, या परिच्छेदाच्या आधारे आपण काही प्रश्न लक्षात घेऊ. क्रीडा क्षेत्रात कोणता भेद नाही, तर क्रीडा क्षेत्रामध्ये जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद या सर्वांना इथं समान संधी मिळते. पहा, हा, इथं कुठल्याही या प्रकारचा भेद केला जात नाही. म्हणजे इथं जातीभेद केला जात नाही, धर्मभेद केला जात नाही, वर्णभेद केला जात नाही. तर इथे सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमध्ये त्या ठिकाणी तो भाव जोपासण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातो. मग तिथं लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेतील कोणता खेळाडू वंशानं आफ्रिकी खेळाडू होता? तर जेसी ओवेन्स हा अमेरिकेतील हा खेळाडू वंशानं आफ्रिकी खेळाडू होता. पहा, आणि या जेसी ओवेन्स याने कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत 4 अजिंक्यपदे मिळवली होती? तर 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले होते आणि त्याने त्या ठिकाणी 4 अजिंक्यपदे मिळवून एक नवे त्या क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित केलेले होते. मग हा जेसी ओवेन्स कोणत्या देशाच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला होता? तर जेसी ओवेन्स हा अमेरिका देशाच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला होता. पहा, त्याने अमेरिकेला एक मोठं नाव कमवून दिलं या ऑलिम्पिक स्पर्धेतून. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. हा, म्हणजे त्यांनी एवढं काही त्या ठिकाणी त्या खेळामध्ये वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले आणि त्यांनी त्याच्या देशाला त्या ठिकाणी नाव मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या खेळाडूचा कोणी गौरव आणि व कौतुक केलं? तर अमेरिकेनेच नाही तर सर्व जगानं त्या जेसी ओवेन्स याचा गौरव केला, त्याचं कौतुक केलं. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी त्याची प्रशंसा केली. अनेक देशांनी त्याला डोक्यावर घेतलं. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजे ओवेन्स या खेळाडूचे कोणत्या गोष्टी विसरून जगानं त्याची प्रशंसा केली रे? तर ओवेन्स या खेळाडूचे त्याचा वर्ण, त्याचा देश, त्याचा वर्ण कोणता आहे, त्याचा देश कोणता आहे, हे सगळं विसरून संपूर्ण जगानं त्याची प्रशंसा केली, त्याचा गौरव केला, त्याचं कौतुक केलं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हेच ऑलिम्पिक सामन्यामध्ये भरवण्याचा जो उद्देश होता ना, विश्व बंधुत्वची संकल्पना जोपासली जाणं, ती या ठिकाणी आपल्याला या उदाहरणातून दिसून येते. पुढचा परिच्छेद लक्षात घ्या. पहा, क्रीडेच्या क्षेत्रात
क्रीडेच्या क्षेत्रात तिथं त्याच्या खालचा परिच्छेद, काही अजून उदाहरणं त्यांनी लेखकांना दिलेली आहेत आणि त्या खेळाडूंच्या यशामुळं वेगवेगळ्या देशांनी कसं त्याचं कौतुक केलंय, कशी त्यांची प्रशंसा केली आहे, सगळ्या गोष्टी विसरून ते आपण इथं लक्षात घ्यायचंय. पुढा पहा हा परिच्छेद पुढचा. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली, म्हणजे प्रसिद्धी मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकाबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया या देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. हे एक उदाहरण लेखकाने या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यातूनही विश्व बंधुत्वाची संकल्पना कशी त्यातून स्पष्ट केली ते आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आता झेकोस्लोवाकिया या देशाच्या कोणत्या खेळाडूचा इथे उल्लेख आलेला आहे, तो म्हणजे एमिल झेटोपेक. आता एमिल झेटोपेक या खेळाडूने कोठे भरलेल्या ऑलिम्पिक सामन्याचे मैदान गाजवले, तर एमिल झेटोपेक या खेळाडूने 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी येथील ऑलिम्पिक सामन्याचे मैदान गाजवले. मग एमिल झेटोपेक या खेळाडूने कोणता खेळ प्रकारात नवीन विक्रम केले, नवा इतिहास घडवला, तर 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत त्याने नवीन विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि एक नवा इतिहास घडवलेला आपल्याला दिसून येतो. या यशातून झेटोपेकने कोणती ख्याती म्हणजे प्रसिद्धी मिळवली होती, तर जगातील एक मानवी रेल्वे इंजिन म्हणून या झेटोपेकने संपूर्ण जगामध्ये आपली एक ख्याती मिळवली होती, एक प्रसिद्धी मिळवली होती. पहा, झेटोपेकच्या या ऐतिहासिक यशामुळे त्याच्याबद्दल व त्याच्या देशाबद्दल जगामध्ये कोणती भावना निर्माण झाली, तर झेटोपेकच्या या ऐतिहासिक यशामुळे त्याच्याबद्दल आणि त्याच्या देशाबद्दल अभिमान निर्माण झेटोपेक बद्दल अभिमान आणि त्याचा देश झेकोस्लोवाकिया बद्दल आदराची भावना संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली. पहा, पण त्या खेळाडू बद्दल संपूर्ण जगात अभिमान आणि त्या देशाबद्दल संपूर्ण जगामध्ये आदराची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग हा या ठिकाणी तो विश्वबंधुत्वाची संकल्पना इथं स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते. पहा, पुढचा परिच्छेद लक्षात घ्या, तो आपण आता शेवटपर्यंत लक्षात घेणार आहोत. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायानं मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात गाठले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद याचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समानतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात, तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. तर हा शेवटचा परिच्छेद प्रश्नोत्तर पद्धतीने आपण समजून घ्यायचा आहे. आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या कोणत्या खेळाडूने अनवाणी पायानं कोणती शर्यत किती कालावधीत जिंकली, तर आफ्रिकेतील इथिओपिया देशाच्या अबेबे बिकिला या खेळाडूने अनवाणी पायानं मॅरेथॉन म्हणजे ती लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. ती किती वेळात किती कालावधीत जिंकली, 2 तास 15 मिनिटात त्या ठिकाणी ती स्पर्धा त्याने जिंकलेली होती. मग कोणत्या स्त्री खेळाडूने 1948 सालच्या ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले होते, तर फॅनी बँकर्स
या स्त्री खेळाडूंनी 1948 सालच्या ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले होते, हे आपण इथं लक्षात घ्या. फॅनी बँकर्स हिने कोणत्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता? तर 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये फॅनी बँकर्स हिने त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले होते. आणि महत्वाचं, भारताने ऑलिम्पिक मध्ये कोणत्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकून ठेवले होते? तर भारताने ऑलिम्पिक मध्ये हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकून ठेवलेलं होतं. पहा, अनेक वर्ष भारतानं ऑलिम्पिक मध्ये हॉकीच्या खेळाच्या माध्यमातून सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. कोणत्या खेळाडूचे नाव अनेक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते? तर आपल्या भारत देशातील सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद याचं नाव जगात सर्वांच्या जिभेवर त्या ठिकाणी नाचत होतं. एवढं त्याने त्या ठिकाणी त्या हॉकी स्पर्धेमध्ये आपला खेळाच्या माध्यमातून त्याने वेगवेगळे असे विक्रम प्रस्थापित केले आणि सातत्यानं भारताला अजिंक्यपद मिळवून देण्याचा त्याने प्रयत्न केला होता. म्हणून जगात सर्वांच्या जिभेवर ध्यानचंद या हॉकी खेळाडूचं नाव जिभेवर नाचत होतं. आता एक लक्षात घ्या, मेजर ध्यानचंद याचा परिचय आणि त्याने हे मैदान हॉकीचं कसं गाजवलं ते आपण इथं लक्षात घ्या. तर मेजर ध्यानचंद सिंह याचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली झाला आणि या ध्यानचंदचा मृत्यू 3 डिसेंबर 1979 साली झाला. भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान म्हणजे माजी कर्णधार म्हणजे मेजर ध्यानचंद सिंह भारतातीलच नव्हे तर जगातील हॉकी खेळातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ध्यानचंदकडे पाहिलं जातं. त्यांनी ऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 वेळेस भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. किती वेळा? 3 वेळा. हे लक्षात घ्या. तर ते कुठे कुठे मिळवून दिलंय ती नीट लक्षात घ्या. मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 वेळेस भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. तर ते केव्हा? तर 1928 साली एम्स्टरडम ऑलिम्पिक स्पर्धेत, 1932 साली लॉस एंजेलिस या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आणि 1936 साली बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या 3 ठिकाणी भारताला मेजर ध्यानचंद यांनी सुवर्ण पदक मिळवून दिलेला आहे. खूप मोठा वाटा या मेजर ध्यानचंद यांचा या ठिकाणी या विजयामध्ये होता. पहा, त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जाते. त्यांनी हॉकी खेळाच्या आपल्या आयुष्यात एकूण 1000 गोल केले. ते जेव्हा मैदानावर खेळत असत तेव्हा जणू काय तो हॉकीचा चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटून बसला की काय असे वाटत असे. एवढी त्यांची त्या चेंडूवर जलद गतीने पकड होती. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आज साजरा केला जातोय. 1956 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या जन्मदिवशी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाते. हे आपण इथं लक्षात घ्या. आणि मग दुसऱ्या खेळाडूचं पण इथं आपल्याला नाव घेता येईल, त्यांचाही आपल्याला इथं उल्लेख करता येईल. ते म्हणजे कुस्तीपटू खाशाबा जाधव. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी देखील 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलेलं होतं. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. या दोन्ही खेळाडूंनी एक भारताला किंवा आपल्या या देशाला त्या ठिकाणी एक चांगला नावलौकिक मिळवून दिला आणि भारत देशाचं नाव त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये पोहोच केलं. म्हणून खरं तर मेजर ध्यानचंद सिंह आणि खाशाबा जाधव यांच्याविषयी आपल्याला नेहमीच आदर आणि अभिमान वाटायला हवा. पुढचा प्रश्न असा आहे, ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा ऑलिम्पिक ध्वज खेळाडूंना डौलाने फडकत कोणता संदेश देत असतो? तर ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा ऑलिम्पिक ध्वज खेळाडूंना त्या ठिकाणी डौलानं फडकत
पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश त्या ठिकाणी देत असतात, हे लक्षात घ्या. आणि तोच आपण संदेश घेण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. म्हणजे तो पराक्रम आपल्याला मैदानावर गाजवता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्नवाद त्या ठिकाणी दिसला पाहिजे. म्हणजे जे कोणी विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या खेळात नैपुण्य किंवा आपलं आवड असेल, तर आपण भविष्यामध्ये आपण आपला खेळ हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कसा दाखवता येईल, आपल्याला आपल्या देशाचं प्रतिनिधित्व त्या खेळाच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्पर्धेत कसं करता येईल, अशी जिद्द आपण प्रत्येकाने बाळगली पाहिजे. पुढे पहा, पुढचा प्रश्न, त्या ऑलिम्पिक ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे जगाला कोणता संदेश देत असतात? तर त्या ऑलिम्पिक ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे जगाला समानतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देत असतात आणि तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे पहा, तर त्या ध्वजस्तंभाजवळ, स्तंभ म्हणजे खांब, त्या ध्वजस्तंभाजवळ कोणता विचार देणारी ज्योत तेवत असते? तर क्षुद्र विचारांचा अंधकार घालवण्याचा विचार देणारी ज्योत त्या ध्वजस्तंभाजवळ तेवत असते. आता अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून देशादेशामध्ये सुसंवाद, विचाराची देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते. आपसातले कलह, द्वेष, मत्सर आपले बाजूला पडतात किंवा ते बाजूला ठेवले पाहिजे. आपलेपणा, सहकार्य, समता, मैत्री, ऐक्य वाढीस आपण लावले पाहिजेत. या सर्वातून विश्व बंधुत्वाची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आणि आपल्यातले जे क्षुद्र विचार असतील, त्या क्षुद्र विचारांचा ते आपण घालवलं पाहिजे आणि चांगल्या विचारांची ज्योत आपण नेहमी चांगली ठेवली पाहिजे. हाच विचार देण्याचा प्रयत्न बाळज पंडित यांनी या ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपण इथं लक्षात घेऊन हा पाठ आपण समजून घ्यावा, अधिकाधिक आकलन करून घ्यावा आणि त्या पाठाखालचे जे स्वाध्याय आहेत ते आपण अभ्यासपूर्ण सोडवावेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.